नमस्कार श्रोते. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. मी सकाळीच रोहितला मेसेज केला आणि संध्याकाळी आपण भेटू शकतो असं सांगितलं. त्याचा रिप्लायही लगेच आला. आमची भेट ठरली. मी रोहितला भेटणार आहे हे घरी कोणाला सांगितलं नव्हतं, कारण त्याने नातं तोडल्यावर मी किती निराश झाले हे पाहिल्यावर माझे कुटुंबीय रोहितवर खूप चिडले होते. त्याने मला अडवलं असतं असं नाही. आम्ही दोन सभ्य आणि प्रौढ व्यक्तींना शोभेल अशाच भाषेत बोलणार आहोत व पुढे काय करायचे हे ठरवणार आहोत असं मी आईबाबांना सांगितलं असतं तर त्यांनी मला नक्कीच जाऊ दिलं असतं. 5 वाजता आमची भेट ठरली होती. मी 4 वाजता कपाटातून एक ड्रेस काढला आणि पलंगावर ठेवला, कारण मी तयार व्हायला लागले की आजी नक्कीच मला प्रश्न विचारेल आणि मला सगळं सांगावं लागेल हे मला माहीत होतं. त्यामुळे तिने मी तयार होण्याआधीच मला प्रश्न विचारावे या हेतूने मी 1 तासापूर्वीच ड्रेस बाहेर काढला. काय गं, बाहेर जातेस? आजीनं विचारलं. हो. कुठे? मी रोहितला भेटायला जाते. कोण रोहित? अच्छा, तो रोहित. आज अचानक त्याला भेटायला का जातेस? तुमचं नातं तुटून आता खूप दिवस झाले. हो, खूप दिवस झाले खरे. त्यानेच भेटायला बोलावलं आहे. त्याला काहीतरी सांगायचं आहे. बघ बाई, आजकालच्या मुलांवर काही विश्वास ठेवू नये. एक अनुभव आला ना तुला. तू काहीच काळजी करू नकोस. आम्ही कॅफेमध्ये भेटणार आहोत. अगदी रस्त्याला लागूनच आहे कॅफे. रोहितने मला दुखावलं होतंच, पण तो चांगला मुलगा आहे. आज अचानक तो चांगला कसा वाटायला लागला? तुमचं काही ठरलं तर नाही ना? नाही गं. उलट मी त्याला हेच सांगायला जाते की आपल्या नात्याला पुन्हा जिवंत करता येणार नाही. भूतकाळ विसरायलाच हवा. विसरला नाही तरी किमान त्याच्यातच गुंतू नये. मग ठीक. तरी सांभाळून जा आणि सांभाळून ये. हो. आईबाबांना हे सांगितलंय का? आज संध्याकाळी घरी आले की सांगेनच. मी तासाभरातच परत येईन. आजीचे सगळे प्रश्न विचारून झाल्यावर मी तयारी सुरू केली. वेळेत निघाले. गाडी चालवताना माझ्या हृदयाचे ठोके वाढले होतेच. काहीही झालं तरी माझा प्रियकर मला अनेक महिन्यानंतर भेटणार होता. त्याला मी कधीही मागचा प्रियकर वगैरे म्हटलं नाही, कारण प्रेम कधी ताजं किंवा शिळं असू शकत नाही. भूतकाळातलं किंवा संभाव्य असू शकत नाही. फार फार ते यशस्वी किंवा अयशस्वी असू शकतं असं म्हणता येईल. ते दूर किंवा जवळ असू शकतं. ज्याच्यावर प्रेमच नव्हतं अशा मुलाला किंवा मुलीला मागचा किंवा भूतकाळातला अशी विशेषणं लावता येतीलही. असो. मी दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. त्या दिवशी रोहित वेळेआधीच येऊन कॅफेजवळ उभा होता. त्याने क्लीन शेव केल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं. त्याने कधीही क्लीन शेव केल्याचं मला आठवत नव्हतं. त्यामुळे हा कोणी एक नवाच मुलगा माझ्यासमोर उभा आहे असं मला वाटलं. हाय हाय. अतिशय ऑकवर्ड संवादाला सुरुवात झाली. आम्ही कॅफेतल्या बाकावर बसेपर्यंत काहीच बोललो नाही. तिथे आम्ही नेहमीच भेटत असल्याने कॅफेच्या मालकिनीने स्मित करून माझ्याकडे पाहिलं. मीही स्मित केलं. आम्ही दोघं बऱ्याच काळाने तिथे आल्याचं पाहून तिलाही आश्चर्य वाटलं असावं. कॉफीच सांगू? हो, चालेल. रोहित ऑर्डर द्यायला गेला. त्याला माझं मत आधी सांगायचं की त्याचं मत आधी ऐकायचं हे मला ठरवता येत नव्हतं. तो कॉफी घेऊनच आला. त्याने बोलायला सुरुवात केली. प्लीज, माझं ऐकून घे. खूप दिवसांपासून मला हे सांगायचं होतं. तू त्यानंतरच तुझा निर्णय मला सांग. तू जे काही ठरवशील ते मी शांतपणे ऐकून घेईन. तू सांगितलंस तर माझं शेवटचं वाक्य संपताच इथून उठून. रोहित, मला तुझी भावना समजली. मी काही तुला उठून जायला वगैरे सांगणार नाही. आपण दोघंही इतके क्रूर नाही. तू मोकळेपणाने तुला काय वाटतं ते सांग. मी निर्णय घेतला आहे. तू जे काही सांगशील ते मी ऐकून घेईन, पण माझा निर्णय बदलणार नाही. माझं वाक्य ऐकताच रोहित हिरमुसला. ते स्वाभाविकच होतं. त्याच्या मनातली शेवटची आशाही संपली. तरीही तो म्हणाला, चालेल. मी जे केलं आहे त्यासाठी मला शिक्षाच द्यायला हवी. एखाद्याच्या शरीराला त्रास देणं हा गुन्हा असतो. तसा मानसिक त्रास देणंही माझ्या दृष्टीने गुन्हाच आहे आणि तो गुन्हा मीच केला आहे. त्यामुळे तुझा निर्णय न बदलणं अगदी स्वाभाविक आहे आणि योग्यच आहे. तरीही माझं ऐकून घे. माझं वागणं जसं तुला अनपेक्षित होतं तसंच मलाही अनपेक्षित होतं. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात. श्रावणी, ही समाजाची सत्ताही खूप बळकट आहे. मलाही तिच्यापुढे काही सुचलं नाही. आईवडिलांपासून कायमचं दूर होण्याचा विचार इतर नातेवाईकांचा दबाव आणि भविष्याच्या चिंतेमुळे मी पॅनिक झालो. त्यामुळे मी तेव्हा तडकाफडकी निर्णय घेतला.
त्याहून मोठी चूक म्हणजे सगळ्यांविरुद्ध जाऊन तुझ्याशी लग्न करण्याची हिंमत इतक्या महिन्यानंतर माझ्यात आली. इतक्या महिन्यानंतर मूव्ह ऑन होणं अपेक्षित असतं आणि व्हावंही. भूतकाळात अडकू नयेच. पण तू माझा भूतकाळ आहेस हेच मला मान्य नव्हतं. तू कायम माझं वर्तमानच होतीस. तूच माझं भविष्य असावं असं मला कायम वाटत होतं. मला माहिती आहे की मी निर्लज्जपणे तुला भेटायला बोलावलं हे सगळं सांगतो. मला माझीच चूक समजली आणि मी काय गमावलं हे सुद्धा समजलं. ते परत मिळण्याची पुसटशी शक्यता अस्तित्वात असती तर मला ती संधी गमवायची नव्हती. आणि सगळ्यांविरुद्ध जाऊन काय करायचं होतं तुझ्या मनात? जे विरोधात आहेत त्यांना समजवायचं. कितीही वेळ लागला तरी चालेल, समजावत राहायचं. तेही शेवटी माझेच आईवडील आहेत. माझा आनंद नातेवाईकांच्या दबावाहून त्यांना महत्त्वाचाच वाटेल. एक ना एक दिवस ते निश्चित हो म्हणतील. मला एक गोष्ट कळत नाही आहे, हेच तुला तेव्हाही वाटत होतं. मग असं काय झालं की तुला यावेळी नातं न तोडता घरच्यांना समजावण्याचे प्रयत्न करावेसे वाटत आहेत? तेव्हा परिस्थिती जराशी वेगळी होती. माझे बाबा खूपच टोकाची भूमिका घ्यायचे. त्यांना हा विचारच सहन व्हायचा नाही. रागाच्या भरात ते काय काय बोलले आहेत हे मला सांगताही येणार नाही. खरं तर त्यामुळेच मी पॅनिक झालो. बरेच आठवडे गेले. रिलेशनशिप तुटल्यावर मी किती निराश झालो हे त्यांनी पाहिलं. आई त्यांना समजावत असावी. मला काहीच करावंसं वाटत नव्हतं. प्रेम इतकं परिणामकारक असतं हे त्यांना हळूहळू समजतंय असं मला वाटतं. त्यांच्या दृष्टीने प्रेम हा काही जीवनाचा मध्यवर्ती किंवा महत्त्वाचा भाग नाही. माझं मत वेगळं असू शकतं आणि त्या मतालाही ऐकून घ्यायला हवं हे त्यांना आता समजतंय. हे सगळं असलं तरी तुला मेसेज करण्यामागे ट्रिगर पॉईंट वेगळाच होता. काय होता तो ट्रिगर पॉईंट? माझं लग्न लावून टाकावं असं आईला वाटलं. स्थळ शोधण्याचं कामही त्यांनी सुरू केलं. तुम्हाला हवं ते करा असं मी म्हणालो. त्यांनी खरंच एक मुलगी शोधली. आमची भेट ठरवली. मी तिला भेटायला गेलो. पण माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. आपल्या प्रेमाची शपथ. मला बळजबरीनेच भेटायला पाठवलं. ती मुलगी माझ्याशी बोलत होती. तिला अपमानास्पद वाटू नये म्हणून मी एखादं वाक्य बोलत होतो. मला तिच्यासोबत फार वेळ बसताही आलं नाही. मी तिला खरं कारण सांगितलं आणि घरी निघून आलो. तुझ्याशिवाय मी तर कोणत्याही मुलीचा विचार करू शकत नाही हे अगदी स्पष्ट झालं. मला तुझ्यासारखी प्रेयसी मिळणंच शक्य नाही. मुळात खूप नशीबवानांच्या जीवनात प्रेम करण्याची संधी असते आणि त्यातही अगदीच नशीबवान असणाऱ्यांना त्यांच्यासाठी परफेक्ट असणारी प्रेयसी मिळते. माझ्यासारखी मूर्ख मुलं तिला गमावतात. तू असं स्वतःला मूर्ख वगैरे म्हणून घेऊ नकोस. सगळेच चुकतात. एक चूक झाल्याने सगळे आयुष्य संपलं असं म्हणू नकोस. मी म्हणाले, सगळं संपलं नसेलही, पण मी तुझ्यासह कसं जगू शकलो असतो, किती आनंदात राहू शकलो असतो आणि अक्षरशः मला सर्वात आनंदी मुलगा असल्यासारखं वाटलं असतं, ते मी सगळं गमावलं. मी त्याच्याकडे बघतो या माझ्या हानीचा आवाकाच इतका मोठा आहे की उरल्या सुरल्या सुखांची त्यासमोर काहीच किंमत नाही. तुला माहिती आहे की जीवन किती दुर्मिळ आणि सुंदर आहे हे मी सतत म्हणायचो. ते दुर्लभ असल्यानेच सुंदर आहे. या एका जीवनात मला अतिशय आनंदी होण्याची एक संधी मिळाली होती आणि तीही मी गमावली. याला मूर्खपणा म्हणणार नाही तर काय म्हणणार? तरीही नको म्हणूस. मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? मी स्पष्टपणे विचारलं. प्लीज मला तू एक संधी देऊ शकतेस? तुझा विश्वास तुटला असेल हे मला माहिती आहे. तुझा विश्वास मी काही करून पुन्हा मिळवेन. असं पुन्हा कधीच करणार नाही, तो म्हणाला. रोहित, तुझ्या निर्णयामुळे मला किती त्रास झाला याची तुला जाणीव आहे हे पाहून मला चांगलं वाटलं. एका मुलीवर 3 वर्ष प्रेम करून एका दिवशी तिचं हृदय तोडून निघून जाणं हा गुन्हा आहे हे सुद्धा तू मान्य केलंस. हे केल्यामुळे तुला शिक्षाही द्यायला हवी असंही तू म्हणालास. इतकं सगळं होऊनही तू मला असा प्रश्न कसा विचारू शकतोस? तू माझा विश्वास मिळवशीलही, पण आपल्या बदललेल्या नात्याचं काय? आपण याआधी भेटलो तेव्हा आपली पाटी कोरी होती. आपण एकमेकांवर दया दाखवून प्रेम करण्याची संधी दिली नव्हती. यावेळी मी तुला माफ करून तेच नातं पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आपल्या नात्याचं डायनॅमिक बदलेल. हे आपण कधीच विसरू शकणार नाही की मी तुला माफ केलं. आपण पूर्वीप्रमाणे 2 नव्याने भेटलेल्या व्यक्ती राहणार नाही. मी हे मुद्दाम म्हणाले. मला रोहितचं मत जाणून घ्यायचं होतं. मग काय झालं? सत्यापासून पळण्याला काय अर्थ आहे? जे आहे ते आहेच. 2 व्यक्ती टॉक्झिक असतील तर ते वारंवार हे आठवून भांडतील. आपण तसे नाही आहोत. जी चूक मी पूर्णपणे स्वीकारली आहे ती चूक मी पुढे कधीच अमान्य करणार नाही.
तू मला अजून एक संधी दिलीस तर मला कधीही कमीपणा वाटणार नाही. उलट मला कोणतीही शिक्षा न मिळता अशी संधी मिळाली याचाच मला आनंद असेल. अर्थात तसं झालं तर. तुझी अपेक्षा काय आहे? मी तुला एक संधी द्यावी. आपण पुन्हा भेटणं, बोलणं सुरू करावं. मी माझ्या घरच्यांना पुन्हा पटवावं. तुझ्या घरच्यांना समजावण्यासाठी तुला वेळ द्यावा आणि त्यांचा होकार येताच लग्नाचा विचार करावा. मुलीच्या आत्मसन्मानाला आपल्याकडे फारशी किंमत नाहीच आहे. मला माझा आत्मसन्मान जपायचा आहे. इतर कुणी काही म्हणो, माझ्याही घरात कित्येक पिढ्यांपासून स्त्रियांना इतरांनी सन्मान दिला नाही आणि त्यांनी स्वतःला सन्मान देणंही शिकलं नाही. पण मला सेल्फ रिस्पेक्ट आहे. इतर कोणताही पुरुष माझं हे मत मान्य करणार नाही. पण तुला हे नक्की पटेल हे माहीत असल्याने मी तुला हे सांगते. नाही तर मी भेटायलाही आले नसते. तुझं खरं आहे. मी एके दिवशी तुला भेटलो आणि नातं तोडलं. आज तुला भेटायला बोलवलं आणि लगेच नातं पुन्हा जोडण्याची रिक्वेस्ट करतो. नातं हा काही खेळ नाही. माझं चुकलं. तूही मला समजून घेशील असं मला वाटतं. मला एकाही शक्यतेकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं. पण एकही शक्यता शिल्लक नाही हे आज समजलं. असा निर्णय घेणं हा तुझा हक्कच आहे. आपण आधीच सगळं विसरायला हवं. किमान ते बाजूला ठेवून भविष्याकडे बघायला हवं. सॉरी रोहित. एखादा चित्रपट रिझ्यूम करावा तसं मी आपलं नातं रिझ्यूम करू शकत नाही. ते नातं तू संपवलं आहेस. तू माझ्याकडूनही संपवलं आहे. मी असं म्हणताच रोहितचा चेहरा पडला. तो खूप निराश झाला आहे हे त्या भावमुद्रेकडे पाहूनच मला समजत होतं. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. आता तुम्हाला एक गंमत सांगते. तशी ती गंमत नाही आहे. मात्र आता ही कथा लिहिताना मी एक बाब तुमच्यापासून लपवली म्हणून माझी मलाच गंमत वाटली. आदल्या दिवशी गप्पा मारून झाल्यावर मी एकटी विचार करत होते. तेव्हा मी नेमका काय निर्णय घेतला आहे तुम्हाला सविस्तर सांगितलंच नाही. आमचं नातं पुनर्जीवित न करण्याचा निर्णय घेतला एवढंच तुम्हाला सांगितलं. पण ते अर्ध सत्य होतं. मी जुनं नातं संपवून एक नवं नातं निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. तुम्ही म्हणाल की हा फक्त शब्दच्छल आहे. खरंच जुनं नातं संपवणं आणि नवं नातं निर्माण करण्यात खूप मोठा फरक आहे. मी जुन्या नात्याला पुनर्जीवित केलं असतं तर लगेच लग्नाच्या दृष्टीने विचार सुरू झाला असता. रोहितच्या वडिलांची संमती मिळताच लग्नाचा मुहूर्त ठरला असता. बहुधा आमचं नातं स्थिरस्थावर होण्यास वेळही मिळाला नसता. माझ्या आईबाबांच्या भावनांचंही काय? त्यांना काय वाटलं असतं? ज्या मुलामुळे मला इतके महिने मानसिक त्रास झाला तो त्यांना मनापासून आवडला असता का? आमचं लग्न व्हावं असं त्यांना वाटलं असतं का? याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोहितच किती औपचारिक आणि कृत्रिम वागला असता. आपल्या हातून एकही लहानशी चूक होऊ नये याची त्याने दक्षता घेतली असती. माणूस त्याच्या अकृत्रिम आणि नैसर्गिक ढंगात वावरत असेल तर एखादी लहानशी चूक तो करतोच. ते इतकं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण रोहितला सदा सर्वदा दक्ष राहावं लागलं असतं. हे सगळंच मला नको होतं. मग मला काय हवं होतं? मला त्याच्यासोबत एक नवी सुरुवात हवी होती. संधी, चूक, क्षमा किंवा मूर्खपणा हे सगळे शब्द मला बाजूला ठेवायचे होते. तूही चुकला नाहीस आणि मीही चुकले नाही असं मानून एक नवी सुरुवात करायची होती. जणू दोन माणसं पहिल्यांदाच एकमेकांना भेटत आहेत. आमच्या बाबतीत ते शक्य नव्हतं कारण आम्ही एकमेकांना चांगलेच ओळखत होतो. पण त्या नव्या नात्याचा बाजही मला नवाच ठेवायचा होता. जणू ती एका मुलाची आणि मुलीची पहिलीच डेट असावी. मला नव्यानेच सुरुवात करायची होती. तर मी रोहितचीच पुन्हा का निवड केली या प्रश्नाचं उत्तरही देते. पहिलं स्वाभाविक कारण म्हणजे मला एक्झॅक्टली रोहितसारखाच पती हवा होता. तसा मुलगा मिळणंच सोडा, अस्तित्वातही असणं किती अवघड आहे हे मला माहीत होतं. दुसरं कारण म्हणजे रोहितचं व्यक्तिमत्व आणि प्रेम आत्मक्लेशामुळे अधिकच उजळलं होतं. ते त्याच्या वाक्यावरूनही तुम्हाला समजलं असेल. एक वेळ एक सज्जन माणूस चुकेल, पण आत्मक्लेशातून शहाणा झालेलं सज्जन चुकण्याची शक्यता खूप कमी असते. तिसरी गोष्ट म्हणजे रोहित आमच्या नात्याकडे आणि भविष्याकडे कोणत्या दृष्टीने बघतो हे मला जाणून घ्यायचं होतं. ते त्याच्या बोलण्यातून मला समजलं आणि मला भविष्यही आश्वासक वाटला. अशा अनेक कारणांमुळे मी रोहितचीच पुन्हा निवड केली. माझी निवड अगदी योग्य होती हे आज मी तुम्हाला अनुभवाने सांगू शकते. रोहित माझा नवरा आहे आणि तो मला प्राणप्रिय आहे. आता पुढे काय झालं ते सांगते. मला अजून काहीतरी सांगायचं आहे. रोहितने माझ्याकडे पाहिलं. आपल्या नात्याचा शेवट झाला म्हणजेच आपण दोघंही आता सिंगल आहोत. नवा पार्टनर शोधण्यासाठी मोकळे आहोत. सॉरी, पण असं बोलून मला दुखवू नकोस.
तू माझ्यावर रागवली असशील हे मला माहिती आहे, पण मला इतर कोणत्याही मुलीचा विचार करायचा नाही. मी घरी जातो. मला हे असं बोलता येणार नाही. सॉरी. अहो सॉरी महादय, मी तुमच्याविषयीच बोलते. म्हणजे? रोहितला एक सुखद धक्का बसला. तू आता आहेस ना सिंगल? म्हणजे हो. तुला काय म्हणायचं आहे? मग मी सुद्धा सिंगलच आहे. माझ्यासोबत एक नवी सुरुवात करण्याबाबत काय मत आहे? एक मिनिट, हे काय बोलतेस तू श्रावणी? तू थट्टा करत नाही आहेस ना? प्लीज असं करू नकोस. नाही रे, हा काही थट्टेचा विषय आहे का? मला काय वाटते ते मी तुला नीट समजावून सांगते. आपलं जुनं नातं पूर्णतः संपवून मला एका नव्या नात्याची सुरुवात करायची आहे. याचा अर्थ काय असा प्रश्न तुझ्या मनात असेल, तेही सांगते. आपलं जुनं नातं जे 3 वर्षांचं होतं ते नक्कीच संपलं आहे. मला आता जी नवी सुरुवात करायची आहे ती आपल्या जुन्या नात्याचे सगळे संदर्भ विसरून करायची. जणू मी एका नव्या मुलालाच भेटते. आपली पहिली भेट, तुझ्या माझ्या घरी पहिल्यांदा येणं, माझं तुझ्या घरी पहिल्यांदा येणं, ती ऑकवर्डनेस, तो रोमांच, हे सगळं मला नव्याने हवं आहे. आपलं आधी एक नातं होतं हे विसरलास तरी चालेल, नाही विसरलास तरी चालेल. मी पुन्हा एकदा तुला सांगते की ही कोणत्याही प्रकारे नवी संधी वगैरे नाही. हे शब्दही विसर आणि ती भावनाही विसर. आपण एका नव्या मुलीला भेटतोय असं समज, तरच हे नातं यशस्वी होईल. माझे आई वडील तुझ्यावर किती रागावले आहेत. आपण जुनं नातंच जिवंत केलं असतं आणि मी तुला तथाकथित संधी दिली असती तर त्यांना काय वाटलं असतं. आता तू आधीसारखंच हळूहळू मित्र म्हणून घरी येणं सुरू कर. त्यांचे टोमणे सहन करावे लागतील इतकंच, पण ती तुझ्याच कर्माची फळं. मीही मैत्रीण म्हणून तुझ्या घरी येणं सुरू करेन. त्यानंतर आपलं हे नवं नातं जमलंच तर पुढे तुझी प्रेयसी म्हणून त्यांना भेटेन. तूही माझ्या घरी माझा प्रियकर म्हणून ये. ही सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय लग्नाचा विचारही आपण मनात आणायचा नाही. ज्यांचं रिलेशनशिप नव्याने सुरू होतं ते काही लगेच लग्नाची बोलणी करतात का? आपणही तसंच राहायचं. एक नवी सुरुवात, नवं नातं. ही तुलना बहुधा चुकीची ठरेल, पण एखादा आउट ऑफ सिलेबस प्रश्न दिसावा आणि विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडावे, तशीच रोहितची अवस्था झाली होती. मी बोलायचे थांबले तरी तो एकही शब्द उच्चारत नव्हता. माझा प्रस्ताव त्याच्यासाठी पूर्णतः अनपेक्षितच होता. काही क्षणांनी तो म्हणाला, श्रावणी, यू आर द बेस्ट. मी सांगूच शकत नाही की मी किती आनंदी आहे. हे माझं स्वप्न आहे का? माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण आहे हा. तो अजूनही या मतावर ठाम आहे. तू माझ्यासाठी कोण आहेस हे मी कधीच शब्दात सांगू शकणार नाही. थँक्स. तो काही बोलणार त्यापूर्वीच मी म्हणाले, नाही, असं केलंस तर प्रपोजल कॅन्सल. थँक्यू काय? नव्याने भेटलेला मुलगा आणि मुलगी थँक्यू म्हणतात का? सॉरी, आनंदात मला काहीच सुचत नाही. तो खरोखर खूप आनंदी होता. मला त्याचा सच्चेपणाही त्यातून जाणवत होता. 6 महिन्यांच्या विरहामुळे मी जन्मभर मिळणारा आनंद गमावला नाही हे खूप बरं झालं. तो क्षण रोहितच्या जीवनाला सर्वात आनंददायी क्षण होता. तसा तो निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण होता. माझ्या जीवनातला सर्वात आनंददायी क्षण कोणता सांगू? रोहितच्या मुलीची आई होण्याचा क्षण. मी आता घरी जाईन. तुझ्या मेसेजची वाट बघेन. माझ्या नव्या प्रियकराशी मला खूप काही बोलायचं आहे. माझ्या सोलो ट्रिपचा अनुभव सांगायचा आहे. तू आताही सांगू शकतेस. नको, एका वेळी एकच पुरे. तो अनुभव ऐकशील तर चक्रावशील. माझे शब्द लिहून ठेव. तू 100% चक्रावणार आहेस. तो अनुभव खरा होता हे तुला पटवण्यातच खूप दिवस जाणार आहे. जैसा आप कहो. रोहित, प्लीज फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. मेसेज करतानाही तू नव्यानेच भेटलेल्या एका मुलीला मेसेज करतोयस हे लक्षात असू दे. प्लीज, नाहीतर या सगळ्याला काहीच अर्थ राहणार नाही. तू समजा पूर्वीप्रमाणे. मला समजलं. तू चिंता करू नकोस. मलाही तुझं मत 100% पटलं आहे. हां, तसंच करू. थँक्स. आता कोण थँक्स म्हणतंय? आम्ही दोघं हसलो. गार झालेली कॉफी पिऊन आम्ही तिथून निघालो. जातानाही मी कॉफीच्या मालकीणीकडे स्मित करत पाहिलं. आम्ही दोघांनी अगदी थंड झालेली कॉफी प्यायली, पण कॉफीसाठी आमचं बोलणं थांबवलं नाही. हे पुन्हा एकदा पाहून तिलाही आनंद झाला होता. ती आमच्याकडे कौतुकानंच बघत होती. अगदी ओठ आणि भुवया उंचावून रोहितकडे बघत तिने मला इशाऱ्याने चिडवलंही. बाय, तो म्हणाला. पुन्हा भेटू. मी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. हँडशेक झाला. आम्ही आपापल्या घराकडे निघालो.
तो दिवस आमच्या आयुष्यातला संस्मरणीय दिवस होता. त्या एका दिवसातच प्रेमाचे अनेक पैलू आम्हाला नकळत समजले. तरी आजही कुणी प्रेम म्हणजे काय असं विचारल्यावर नेमकं काय उत्तर द्यावं हे समजत नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते आणि व्यक्तिमत्वाचे पैलूही वेगवेगळे असतात. पण प्रेमींचं उद्दिष्ट समानच असतं, ते म्हणजे एकजीव होणं. हिंदीत घुलमिल ज्यांना म्हणतात तसं काहीसं. एकजीव होण्याचा अर्थ एकसुरी होणं नव्हे. दोन रंग हळूवार एकमेकांमध्ये मिसळतात तसं एकजीव होणं. दोन्ही रंग निश्चितच भिन्न असतात, मात्र सहसंबंधांमुळे ते एकजीव होऊ लागतात. एका अवस्थेनंतर त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं केवळ अशक्य होतं. बाहेरून दिसताना अवश्य कागदावर दोन रंग आहेत हे दिसतं, पण ते एकजीव झालेले असतात. ते त्यांच्याच मिलनात मग्न असतात. माझ्यासाठी तरी प्रेम असंच आहे. खऱ्या प्रेमात स्वातंत्र्यही असतंच, कारण आदर हा त्या प्रेमाचं एक महत्त्वाचं अंग असतं. जिथे एकमेकांच्या मताचा आदर केला जातो तिथे स्वातंत्र्यही असतं. ते स्वातंत्र्य लहान सहान गोष्टींपासून ते कारकीर्द निवडण्यापर्यंत सर्व ठिकाणी असतंच. प्रेम कधी आत्मिक विकासाला मारक ठरत नाही. माझ्या अनुभवानुसार ते पूरकच ठरतं. अट एकच आहे, ते प्रेम जागृत असावं, विवेकी असावं आणि डोळस असावं. या तिन्ही वैशिष्ट्यांचा संगम झाला तर प्रेमाहून पावन आणि सुंदर अशी दुसरी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. अशी ही सुंदर कादंबरी राधा इथेच समाप्त झाली. धन्यवाद.